जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. आता एक तर मी पीजीआय इंडेक्स बाबत सांगते. याचं नाव आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट्स. यामध्ये शैक्षणिक दर्जेबाबत सर्व गोष्टी ते तपासतात. म्हणजे त्यामध्ये आपला इन्फ्रास्ट्रक्चर, मुलांसाठी लर्निंग आउटकम्स कसे आहे, आपले गव्हर्नन्स प्रोसेसेस कसे आहे, एकंदरीत कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट ते प्रत्येक जिल्ह्याच्या करतात. त्यामध्ये एकूण 782 डिस्ट्रिक्ट्स जिल्ह्यांपैकी जे पूर्ण राष्ट्रावरून त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये यावेळी कोल्हापूर जिल्हा हे प्रथम क्रमांकावर आला आहे. हे कोल्हापूर जिल्ह्यांची पूर्ण एज्युकेशन टीमसाठी एक मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी त्यांनी कशा प्रकारे काम केलं. आता यामध्ये एकतर रिपोर्टिंग प्रत्येक गोष्टीची प्रॉपर होणे गरजेचे होते. त्यावर कार्तिकेयन सरांची मार्गदर्शन खाली शेणकर मॅडम त्या शिक्षणाधिकारी सध्या पण आहे, ते कार्यरत आहे. तसेच डाएटचे प्राचार्य सावंत मॅडम शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी सगळ्यांनी असे निकष काढले की कुठे कुठे आम्ही रिपोर्टिंगमध्ये कमी पडतो आहे आणि कोणते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल लर्निंगचे आउटकम्समध्ये आम्ही कमी पडतो आहे. त्या अनुषंगाने कोणते निकषावर आम्हाला जास्त काम करण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागचे वर्ष जे आदर्श शाळा किंवा आपली समृद्ध शाळाचे जे अभियान राबवलं जात आहे आपल्याकडे, तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची दर्जा वाढ प्रत्येक शाळाची आपली झाली पाहिजे. त्यावर उत्तम काम इथे चालू आहे. तसेच प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे एक कम्प्युटर शाळेला असला पाहिजे. हे डिजिटल लर्निंगसाठी यामध्ये काम केलं गेलं आहे. तसेच जे नॅशनल क्वालिटी असेसमेंटसाठी जे एक्झाम्स होतात मुलांचे, 3री, 6वी आणि 9वीत जे विद्यार्थी असतात त्यांचे एक्झाम्स होतात. त्यामध्ये त्यांचे लर्निंग आउटकम्स तपासले जातात की आपले मुलांची शैक्षणिक संपादनता किती आहे, त्यांचे लर्निंग आउटकम्स काय आहे. त्यावर ठरतात की प्रॉपर जे आम्ही मुलांना शिकवतो आहे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का. तर हे सगळा एकंदरीत अभ्यास करून त्यावर टार्गेटेड ऍक्शन घेतला गेला. मिशन उत्कर्ष अंतर्गत यावर काम केला गेला. त्या अनुषंगाने आम्हाला हे यश मिळालं आहे आणि प्रथम क्रमांक जिल्ह्याला यावर्षी 24-25चा जे असेसमेंट झाला त्यामध्ये आम्हाला मिळाला आहे. आता निपुण महाराष्ट्राच्या आता त्यामध्ये काय आहे निकष. ऍक्च्युली हे आहे की जे आमचे लहान मुलं आहे, जे त्यांना फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी म्हणजे त्यांना नीट वाचता येते का, वाचून त्यांना तो सगळी गोष्टी समजतात का, आणि तसेच गणितचे, मॅथमॅटिक्सचे बेसिक कॅल्क्युलेशन्स त्यांना करता येते का, म्हणजे तो विद्यार्थी निपुण झाला. आता जेव्हा आम्ही फाउंडेशनल लर्निंगवर मुलांची काम करतो आहे, तर त्याचा नक्कीच परिणाम लर्निंग आउटकम्स मध्ये आम्हाला चांगला दिसायला येत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.